आहे शिवडी विभागाला बिलॉंग करणारा अगदी कामगार मैदानामध्ये काय गोलंदाजी केली होती रितेश सिंग यांनी। आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय प्रथमेश बेलछेडा आणि जगदीश जाधव। पॉवर प्लेचे हे पहिलं षटक हाताळण्यासाठी रितेश सिंग आले आहेत। वय वर्ष अगदी 17 आणि तोच खेळाडू आपण पाहतोय आता हे पहिलं षटक हाताळण्यासाठी। चिरागला आपण पाहतोय, चिराग डाठिया एसटी रक्षक। हो पहिला बॉल, काय बॉल हाताळलाय प्रथमेश बेलछेडा समोर आहेत आणि त्याच्या समोर ही गोलंदाजी करायची आहे। थोडीशी चूक झाली आहे आणि त्याचा फायदा मात्र उचललाय। ओव्हर थ्रो देखील पाहायला मिळतोय। 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक होतं, थोडीशी चूक त्या ठिकाणी पाहायला मिळाली। प्रथमेश त्या ठिकाणी होते आणि त्याच्याकडून थोडीशी चूक झाली आहे। चांगला बॉल, समोर फटका खेळलाय। ओ चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय। 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत। हा चांगला गोलंदाज आहे, अगदी युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे। वय वर्ष अगदी 17 आणि एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा आणि समोर जर आपण पाहिलं तर प्रथमेश बेलछेडा सारखा ताकदवर फलंदाज, त्याच्या समोर अशी गोलंदाजी करणं कठीण काम, पण ह्या गोलंदाजासाठी मात्र ते सगळं काही सोपं आहे आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय रितेश सिंग। हो पुढचा बॉल, झेल घेण्याचा प्रयत्न। यस, व्हॉट अ कॅच। प्रथमेश बेलछेडा बॅक टू द पॅव्हिलियन, जल्लोष साजरी करतोय। हा खेळाडू, हा लक्ष वेधून घेतोय खेळाडू सगळ्यांचाच। येत्या काही काळामध्ये हा खेळाडू अगदी मोठ्या स्तरावरचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल। कारण पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा आल्यानंतर हा बॉल अगदी खूपच उसळी घेतली होती, स्वतः बॉल पर्यंत पोहोचला आणि शेवटच्या क्षणाला जल्लोष साजरा करत असताना पाहायला मिळते रितेश सिंग। कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, कारण पहिल्या चटकामध्ये मोठा धक्का टीम अयान स्टार्स शाणू स्ट्रायकर्स या संघाला। नवीन फलंदाज भूषण बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात। 4 धावा धावफलकावरती 1 गडी माघारी परतलाय। युवा टॅलेंटेड खेळाडू पाहायला मिळते टीम साजिद 11 शिवडी या संघामध्ये। संघाचं नेतृत्व करतोय सूर्या नायडू, एक अनुभवी खेळाडू। विक्रोळी संघाकडून कित्येक वर्ष त्याने क्रिकेट खेळलं, त्यानंतर मात्र शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये काय बॅटिंग केली होती सूर्या नायडूने। अंतिम सामना अक्षरशः पाहण्यालायक बनला होता। चांगला बॉल, पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये फिल्डर स्वतः साजिद बॉल पर्यंत पोहोचलेत। 1 धाव मात्र पूर्ण केली आहे। धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 5 या आकड्यावर। स्ट्रायकिंग एंडला आता पाहायला मिळतोय सलामीवीर फलंदाज म्हणून त्याच्याकडे लक्ष असेल या मॅच मध्ये अयान स्टार शाणू स्ट्रायकर्स। चांगला बॉल, पडल्यानंतर वळण घेतलंय चेंडूने आणि हा आता डॉट बॉल आलाय। चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। रितेश सिंगचं कौतुक करावंच लागेल या मॅच मध्ये, काय बॉल हाताळलाय।
पुन्हा एकदा वा 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 काय गोलंदाजी केली आहे पहा रितेश सिंग यांनी. कौतुक करावं लागेल. गोलंदाजी आवडली असेल तर या युवा उद्योन्मुख खेळाडूसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वय वर्ष 17 छाप सोडली या पॉवर प्लेच्या षटकामध्ये रितेश सिंगने आणि तो किंग ठरला या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या त्याने धावा खर्च केल्या आहेत 5 म्हणजे पॉवर प्लेचं षटक होतं. 10 धावा धाव फलकावरती टीम अयान स्टार शानू स्ट्रायकर्स. गोलंदाजीसाठी एक युवा उद्योन्मुख टॅलेंटेड गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे देखील लक्ष असेल. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज अगदी युवा उद्योन्मुख. 4ही गोलंदाज आपण पाहिले ना तर युवा टॅलेंटेडच गोलंदाज आहेत. 10 धावा धाव फलकावरती झालेत. 10 ऑन अ बोर्ड. लकी हो लकीचा पहिला बॉल पडलाय. उसळी घेतली आहे आणि प्रयत्न करतोय प्रथमेश. यस सोपा झेल. भूषण देखील माघारी परतलाय. बॉल पडल्यानंतर वळला. स्लोअर वन डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस आणि आता विकेट आली आहे. सूर्या नायडूचं कौतुक करावं लागेल कारण युवा उद्योन्मुख खेळाडूंना घेऊन मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी गोदरेज क्रीडांगणामध्ये साजिद 11 शिवडी हा संघ पाहतोय आपण. लकी ठरतोय. लकी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवले. भूषण माघारी परतलाय. सौरभ पांचाळ मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम खरी रोड. स्थानिक संघ छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळ या संघाकडून कित्येक वर्ष त्याने क्रिकेट खेळलं आणि तोच फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सौरभ पांचाळ आलाय. लकी गुप्ताने आपल्या संघाला पहिली विकेट मिळवून दिली आहे. लकी गुप्ता. नवीन फलंदाज सौरभ पांचाळ. पुन्हा एकदा फिरवलाय आणि वा आणखीन एक विकेट आली आहे. फिरवतोय वळवतोय गतीमध्ये परिवर्तन करतोय. चेंज ऑफ पेस आणि आणखीन एक विकेट. लकी गुप्ता आता ठरतोय हिरो. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे धक्के. टीम अयान स्टार शानू स्ट्रायकर्स या संघाला विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का पाहायचंय. या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी. कारण पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये यश चौरसियाने मिळवली होती आणि आता लकी गुप्ताकडे लक्ष असेल. 2 बॉलवर 2 मोठ्या विकेट्स त्याने पटकावले. 10 धावा धाव फलकावरती 3 गडी माघारी परतले टीम अयान स्टार शानू स्ट्रायकर्स. दिलेश देवरुखकर. उसळी घेणारा चेंडू. पुन्हा एकदा बाउन्सर. बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 11 धावा धाव फलकावरती झाल्या. 3 गडी माघारी परतले. आतापर्यंत 1.3 चेंडूचा खेळ समाप्त. चांगला गोलंदाज आहे. युवा आहे. यंग आहे आणि यंग टॅलेंटेड गोलंदाज. शिवडी विभागाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज लकी गुप्ता. पुन्हा एकदा वळवलाय. 30 दिशा. तोच टप्पा बरोबर हाताळतोय हा गोलंदाज. डॉट बॉल. 4 बॉल या गोलंदाजाने आतापर्यंत हाताळलेत. 1 धाव त्याने खर्च केली आहे. 2 मोठ्या विकेट्स पटकावल्यात लकी गुप्ताने. लकी ठरतोय. लकी पहिल्या षटकामध्ये रितेश सिंगचं देखील कौतुक करावं लागेल. त्याने 5 धावा खर्च केल्या होत्या. डबल झाल्या. 10 धावा धाव फलकावरती होते आणि आतापर्यंत एकच धाव त्याने खर्च केली. 11 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा आता प्रचंड वेगात बॉल हाताळलाय
आत्ता वेग होता. डॉट बॉल आलाय. 5 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळले. 1 धाव खर्च केली. 2 विकेट त्याने येऊन दिल्यात आपल्या संघाला. टीम साजिद 11 चिवडू कौतुक करावं लागेल टीम लक्की. वय वर्ष 15 या खेळाडूचं. छाप सोडतोय हा खेळाडू लकी गुप्ता. दोन विकेट्स या खेळाडूने पटकवलेत. 6च्या सरासरीने आपण पाहतोय. आता धावा झालेत धाव फलकावरती 12. 12 ऑन बोर्ड. मॅन फ्रॉम शिवडी सूर्या नायडू आलेत. 12 धावा धाव फलकावरती झाल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 6च्या सरासरीने चांगलं कमबॅक केलं टीम साजिद 11 चिवडी या संघाने या मॅच मध्ये. सूर्या नायडू. सूर्याचा पहिला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. लकी गुप्ता आहे त्या ठिकाणी. 1 धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण. पहा यष्टी रक्षक चिराग दाटिया त्याचं देखील कौतुक करावं लागेल. धावा अडवतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 14. अजूनही शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत. सलामीवीर फलंदाज आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय जगदीश जाधव. आतापर्यंत 1 बॉल त्याने खेळलाय. 2 धावा आतापर्यंत पाहायला मिळते धाव फलकावरती जगदीश जाधवच्या खात्यामध्ये. फुल टॉस बॉल. चूक होते. चुकीला माफी नाहीये. सूर्या नायडू कडून ही मोठी चूक. आणि आता या डावातील पहिला षटकार आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पहिला षटकार आला या डावातील. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 20-20. हो चांगला बॉल आहे. चांगला बॉल होता. चिराग दाटिया बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि चूक झाली आहे पुन्हा एकदा. आणि झालेल्या चुकीचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय. 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 22 या आकड्यावर 22. चांगला बॉल होता आणि पॉइंट क्षेत्रामधून आपण पाहिलं तर फिल्डर आले आहेत. 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 23-23.
बॉल सोडून दिलाय आणि हा सोडून दिलेला बॉल वाईट बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर फटका खेळले, बॅकफुटवर येऊन फटका खेळायचा होता आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 25-25. चांगला बॉल आहे, बरोबर हाताळलाय गोलंदाजाने, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. रितेश सिंग एक धाव पूर्ण केली आहे. यस, चांगला थ्रो, रन मिळेल एक. म्हणजेच ओव्हर नंबर आता 3चा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 26-26. या षटकामध्ये एक षटकार जरूर आला आणि तब्बल 14 धावा सूर्या नायडूने खर्च केलेत. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू हाताळण्यासाठी अली खान यांना आमंत्रित केलं जाईल. अली खान आलेत गोलंदाजीसाठी. सव्वीस झाले धाव फलकावरती. अली खान शेवटचे 6 चेंडू. अली खान आलेत गोलंदाजीसाठी. वय वर्ष 16. हो, पहिला बॉल, ऍक्शन वेगळी आहे, आगळी वेगळी ऍक्शन आणि एक धाव मात्र आता पूर्ण तर केली आहे जरूर. दुसरीचा प्रयत्न होईल का? पण चिराग आहेत यष्ट्यांच्या मागे. यष्टीरक्षक, काय यष्टीरक्षण करतोय चिराग. एक धाव पूर्ण केली आहे. आता शेवटचे 5 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. धावा झाल्या धाव फलकावरती 27-27. हा, काल जर आपण पाहिलं तर यष्ट्यांच्या मागे श्रीजा 11 या संघाकडून ऋषी सर झोरे आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आज मात्र आपण पाहतोय चिराग दाटिया यांना. थोडेसे स्किड झाले, थोडीशी दुखापत देखील त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. वाईट बॉल आहे आणि +1 देखील आहे. म्हणजेच 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 29 या आकड्यावर. हो, यावेळेला फटका चांगला सजवलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. सिक्सर.
36. हो चांगला बॉल आहे अली, रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय, हा चांगला बॉल हाताळला होता, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, फिरवला होता, थोडासा कट पाहायला मिळाला आणि डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. 36 धावा धाव फलकावरती झाल्यात. शेवटचे षटक प्रगतीपथावर, शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेला चांगला बॉल, सूर्या झेल घेण्याचा प्रयत्न करेल का? चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न नाही होणार. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. 37 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळतात. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता सूर्या आणि बॉल पर्यंत पोहोचू शकले नव्हते आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 37 धावा धाव फलकावरती. आता शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. पुन्हा एकदा चांगला बॉल ऑन साइडला फटका खेळलेत. वेग धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न नक्कीच होईल कारण हा शेवटचा बॉल आहे आणि दुसरी धाव. रिव्ह्यू घेतलाय, थर्ड अंपायरची मदत मागितली जाईल आणि त्याची पडताळणी आता केली जाते. आणि शेवटच्या बॉलवर मात्र धावबाच्या स्वरूपात विकेट आली आहे. म्हणजेच 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 38 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 39 धावा करायच्या आहेत टीम साजिद 11 चिवडी या संघाला सामना जिंकण्यासाठी. तर टाय झाला तर मात्र बॉल आउट खेळवला जाईल. आपण याची नोंद घ्या.
ही सूचना काल देखील दिली होती आयोजन समितीने. चोवीस बॉल आणि या 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 39ची गरज आहे आणि सूर्या नायडू मैदानाच्या आतमध्ये आणि नॉन स्ट्रायकिंग ला चिराग दाठिया गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 निलेश देवरुखकर. ओ पहिला बॉल सोडून दिलाय सूर्याने आणि पहिला बॉल आता वाईट बॉल कंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे ती धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. ओ यावेळेला दांडीगुल यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्ट्रॉयड आणि सूर्या नायडूची मोठी विकेट आली आहे. बॅटर आउट. दुष्यंत आलेत बॅटिंगसाठी. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारासाठी जी टी शर्ट दिली जाते प्रकाशी पांगम चिंतामणी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा यांचे या ठिकाणी शुभागमन. विनंती असेल प्रकाशी आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला आणखीन एक बॉल आणि या बॉलवर देखील आपण पाहतोय विकेट आली आहे. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. वा रितेश सिंग आलेत आणि हा बॉल देखील आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. ओ चांगला स्ट्रोक. फटका फसलाय आणि विकेट देखील येताना पाहायला मिळते. आणखीन एक विकेट आली आहे. रितेश देखील माघारी परतलेत. शालेत बॅटिंग साठी. ओ यावेळेला चांगला बॉल. निलेश देवरुखकर काय गोलंदाजी पाहायला मिळते.
पॉवर पिचचा षटक आणि आतापर्यंत आपण पाहतोय फक्त एकच धाव खर्च केली आहे. वा प्रथमेश, गरज आहे षटकाराची आणि षटकार ठोकणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश त्याच्याच बॅट मधून हा सिक्सर. आणि आता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 7 झालेत, म्हणजेच 14 धावा धावफलकावरती झालेत पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती म्हणजे तब्बल 25 धावांची. 18 मध्ये आता करायच्यात 25 धावा. योगेश खानोलकर टॅडो. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक, 25ची गरज. स्ट्रायकिंग एला आपण पाहतोय चिराग दाटिया, शिवडीचा बाहुबल्ली मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल उडवलाय आणि यस, पहिल्याच बॉलवर सिक्सर. चिराग दाटिया, ताकद या खेळाडूकडे, नजाकत आहे आणि त्यानेच ठोकलाय हा षटकार. चिराग दाटिया, ताकद आहे या खेळाडूकडे. मगाशीच उल्लेख केला होता शिवडीचा बाहुबली म्हणून त्याला संबोधलं जातं. धावसंख्या आता जाऊन पोहोचली 20-20. यावेळेला फिरवली आहे बॅट. बॉल मात्र जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्र जाताना पाहायला मिळते. एका धावेसाठी धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे. 21 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला देखील चांगला बॉल, हलक्या हाताने ढकलल्या बॉलला 1 धाव पूर्ण केली आहे. टॅडो. ओ चांगला बॉल, प्रचंड वेगात बॉल होता. आता मात्र रन मिळणार नाहीये, डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॉल हाताळलाय. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू पहा काय हाताळले टॅडोने. पहिल्या बॉलवर सिक्सर आला, त्यानंतर मात्र दुहेरी 2 धावा आल्या आणि आता मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळते. धावा झाल्या धावफलकावरती 22. कौस्तुभ बहिरे मागील मॅच मध्ये काय कामगिरी केली होती, ते षटक महत्वपूर्ण त्याने हाताळलं होतं. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवला. 1 धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचंय. यस, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे.
उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. धावांची गरज आहे आणि त्याच धावांसाठी ही धाव पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची. आता 24-24 39चा पाठलाग संघ करतोय. 2 ओव्हरचा खेळ देखील आता समाप्त झालाय. 12च्या सरासरीने 24 धावा धाव फलकावरती. आता मॅचचं समीकरण उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 मध्ये आता करायचे आहेत 15 धावा. कौस्तुभ बैरे गोलंदाजीसाठी बाबू. आणि बाबूने जर या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक पटकावली तर स्पुटिसेकचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत आणि त्याचप्रमाणे दिलीपभाई गवस यांच्याकडून 2222 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या गोलंदाजाला दिलं जाईल. 12 बॉल आणि 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल. 6 धावांसाठी षटकार. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 11 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज असणार आहे 9 धावांची. चिराग. तो यावेळेला पडल्यानंतर खाली राहिला बॉल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 10 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 10 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टर लँड होईल का पाहायचंय. झेल टिपलाय आणि चिराग मात्र माघारी परतलेत. चांगला बॉल पाहायला मिळाला कौस्तुभ बैरे. पहिल्या बॉलवर षटकार आला. दुसरा बॉल निर्धाव हाताळल्यानंतर आता विकेट देखील येताना पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक साठी मात्र 2222 रुपये रोख रकमेचा पुरस्कार या गोलंदाजाला जाहीर केला गेलाय भगवानजी सावंत आणि दिलीपभाई गवस यांच्याकडून. आणि आता नवीन फलंदाज आपण पाहतोय अजय नायडू मैदानाच्या आतमध्ये. स्वतः खरेडधार द कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 9 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. अजय नायडू आलेत. अजय मिळून देतील का विजय पाहायचंय टीम शिवडी म्हणजे साजी दिलेवन या संघाला. चांगला बॉल आहे. चांगला बॉल हाताळला होता. कौस्तुभ यांनी 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. हो पण कौस्तुभ आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 31.
आता प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. फटका खेळले आहेत आणि अमित महाडेश्वर त्या ठिकाणी होते. बॉल जाऊ दिला त्यांनी. बॉल गोशांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 32-32. ओ यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव मात्र एक पूर्ण केली आहे. आता स्ट्राइकिंग एंडला पुन्हा एकदा आपल्याला प्रथमेशच पाहायला मिळणार आहे कारण या शेवटच्या बॉलवरती धाव पूर्ण केली आहे. आता मॅचचं समीकरण 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असणार आहे. 33 धावा धाव फलकावरती झाल्यात. कौतुक करावं लागेल कौस्तुभ बैरेचं कारण पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक त्याने करून दिले आपल्या संघाला. टीम अयान स्टार शानू स्ट्रायकर्स आता शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी चला मॅच चालू ठेवा विनंती आहे. गोलंदाजीसाठी जगदीश जाधव आलेत. 6 बॉल आणि 6 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. समोर आपण पाहतोय प्रथमेश युवा टॅलेंटेड फलंदाज आहे. सहा बॉल मध्ये 6 धावांची गरज. चांगली मॅच रंगते मैदानामध्ये. हो यावेळेला बॅट फिरवली आहे आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बरोबर बॉल बरोबर टप्प्यावर योग्य टप्प्यावर बॉल गोलंदाज जगदीश जाधवने हाताळला होता. फटका खेळलेत. उडालाय बॉल आणि बॉल गेलाय सीमा रेषा पार. हातातला झेल सुटला. झेल सुटल्यानंतर बॉल निघून गेला मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी सामना जिंकला टीम साजिद 11 शिवडी या संघाने. रिव्ह्यू रिप्ले आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. ही सर्व क्षणचित्रे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. 5 बॉल मध्ये 6 धावांची गरज होती. उंची जास्त गाठली होती. अगदी सोपा झेल हातातून निसटल्यानंतर मात्र बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार आणि हा सामना जिंकला टीम साजिद 11 शिवडी या संघाने. चला पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. सूर्या नायडू आपण या टॉस साठी